शेवटची मॅच आजच्या दिवसातील लीग स्टेजची आपण पाहतोय. खोत दाबा 11 त्यांच्या विपक्षामध्ये लौकिक 11 या दोन टीम मध्ये पाहायला मिळेल. पहिलं षटक पियुष आलाय गोलंदाजीसाठी. समोर आपण पाहतोय रिहान. सॅकिंग एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रवीण. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. लौकिक 11 या टीमचं आपल्याला सलामीला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय. हा स्लोअर होता, त्याच्यावरती आक्रमण, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एकच धाव मिळेल. लीग स्टेज मधील ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. ही बिग फाईट असेल खऱ्या अर्थानं दोन्ही टीम मध्ये. आता दोन्ही टीमला इथून खऱ्या अर्थानं विजय हवाय, त्यासाठी मात्र ही कडवी झुंज मैदानामध्ये आपल्याला पाहायला. हा चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र अगदी खणून काढलाय. एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहायला गेलं तर खोत दाबा 11 टीम जर विजयी झाली तर टॉप 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि लौकिक 11 टीम जर का इथून विजय झाली तर पुनश्च आपल्याला बरंच सुपर ओव्हर कडे जावं लागेल. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू थांबवलं गेलंय. मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी आपल्याला रिहानची पाहायला मिळाली होती. खऱ्या अर्थानं अर्धशतकीय खेळी त्याची आपण पाहितली होती, परंतु या मॅच मध्ये खऱ्या पियुषने त्याला खऱ्या अर्थानं थांबवण्यात आलं. पहिलं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पियुष चांगली गोलंदाजी साकारतोय. आणखीन एक स्लोवर, तो देखील बीट झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण. 2 या धावसंख्येवरती थांबवलं गेलं पहिल्या षटकामध्ये. कमालीची कामगिरी, कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पियुष याची मॅच देखील महत्वाची आहे. इथून विजय जर झाला तर निश्चितच टॉप 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल खोत दाबा 11 ही टीम. आणखीन एक स्लोवर, थोडस स्विंग देखील होतं या चेंडू मध्ये आणि डॉट करून गेलाय. षटक क्रमांक पहिला इथून समाप्त झालाय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक पहिला इथून समाप्त झालाय. 2 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. दुसरं षटक आता प्रगतीपथावरती आहे. आपी आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. फाईन केलेत अगदी आपण पाहतोय. डीप फाईन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा.
पहिली विकेट आपण पाहतोय फलंदाज प्रवीणच्या स्वरूपामध्ये. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन होतं खऱ्या अर्थानं लौकिक 11 या टीमचं. तिथून मात्र आपण पाहतो लेफ्टी बॅटर बाद झालाय. प्रवीण एक चौकार जरूर आला, त्यानंतर मात्र बाद झालाय. जास्ती काल विकेटवरती थांबू शकत नाहीये. इनिंग डेव्हलप करणं खूप गरजेचं असतं आणि इथून मात्र बाद झालाय. पहिला हादरा 6 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक दुसरी विकेट. विकी गुंजाल हा आज मात्र नाराज करतोय प्रेक्षकांना देखील, आपल्या संघ मालकाला देखील. या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये अगदी नाराजगी खऱ्या अर्थानं व्यक्त केली आहे विकी गुंजालनं. गोलंदाजी असो फलंदाजी असो, एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आहे, परंतु आज मात्र त्याचा खेळ तो पाहायला मिळत नाहीये. या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती बाद झाला. बॅक टू बॅक दुसरी विकेट. अपी हा गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आलाय आणि दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती देखील विकेट. 6 या धावसंख्येवरती 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत लौकिक 11 या टीमचे. ते पण महत्वपूर्ण विकेट आपण पाहतोय. विकी गुंजाल आणि प्रवीण नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. चौथ्या क्रमांकावरती संदीप डावखुऱ्याचा फलंदाज. मागचे 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारत होता, आता मात्र एक अव्वंतर चेंडू फेकलाय. 7 धावा. इथे दांडी गुल. विकेट हॅट्रिक इथे मात्र संपादित करतोय गोलंदाज अपी. बॅक टू बॅक तिसरी विकेट. एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धावने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलोय 8 वरती. किरण आलेत नवीन फलंदाज. विकेटची पडझड अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक देखील संपादित केली गोलंदाज अपीनं. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं करतोय गोलंदाज अपी. हा मोठा फटका यावेळी अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. चौदा धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा इथं समाप्त झालाय. 5 चेंडू अप्रतिम फेकले होते गोलंदाज अपीनं. शेवटच्या चेंडूवरती स्ट्रायकिंग एंड वरती आला रिहान आणि त्याने मात्र हा षटकार लगावलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट अगदी पाहतोय आपण सफल झाले होते, त्यानंतर मात्र हा स्ट्रोक साठी जागा बनवली आणि हा षटकार ठोकला. 6 धावा आल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय 14 वरती. तीन बाद 14 धावा धावफलकावरती. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज परीक्षित आलाय गोलंदाजीसाठी. आजचा दिवस खऱ्या अर्थाने या गोलंदाजाच्या नावावरती देखील राहिलाय. चांगली गोलंदाजी अगदी स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी याची राहिली आहे. पहिल्या सामन्यामध्ये अगदी 6 चेंडू आणि 4 धावा डिफेन्स केल्या होत्या या गोलंदाजानं. तो गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि सेकंड पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले आता मात्र घेण्यात आलाय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. हा चांगला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हरला अथर्वने टिपली झेल आणि इथे आणखीन एक विकेट. परीक्षित या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती मिळतीये एक महत्वपूर्ण विकेट. .
लौकिक 11 टीम 14 धावसंख्येवरती 4 विकेट आता महत्वपूर्ण खऱ्या अर्थाने इथून गमावल्यात. चांगली फलंदाजी करावी लागेल. समोरच्या टीमचा अभ्यास करायला गेलो तर अगदी मजबूत फलंदाजी आहे या टीमकडे आणि त्या टीम समोर प्रथम फलंदाजी करत असताना जास्तीत जास्त धाब्यांचं वाडा कॅच स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये अप्रतिम कॅच. डायू लगावत मात्र एका हाताने झेल कंप्लीट केला. चांगली कॅच. खऱ्या अर्थानं खोत दाबा 11 या टीमचं कौतुक करायला हवं. प्रत्येकानं मात्र खऱ्या अर्थानं 100% कमिटमेंट दिली आपल्या टीमसाठी. प्रत्येकाचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं. क्षेत्ररक्षक असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, प्रत्येकानं कमिटमेंट दिली आपल्या टीमसाठी. ज्या जबाबदारी प्रत्येकावरती सोपवली ना त्या जबाबदारीला प्रत्येक जण अगदी खरा उतरलाय. चांगली कामगिरी राहिली आहे खोत दाबा 11 या टीमची या संपूर्ण आजच्या दिवसभरामध्ये. या टीमचा कॅप्टन युवा आहे पियुष धनवे आणि त्याच्या नेतृत्वाखाली ही टीम खऱ्या अर्थाने या दहिवली प्रीमियर लीग मध्ये खेळ करते. अप्रतिम. यावेळी देखील अगदी हलक्याने ड्राईव्ह केलाय चेंडूला. कव्हर मधून चेंडू काढलाय डीप कव्हरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. जॉयच्या बॅट मधून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. संयम दाखवला. नियंत्रणित फटका होता. अगदी पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 वरती. 15 धावा धाव फलकावरती. हा फटका चांगला आहे. यावेळी येईल चेंडू वाईड इस्ट लॉंगॉनच्या डोक्यावरून. समालोचन कक्षाला सलामी ठोकणारा हा षटकार. एकवीस धावा धाव फलकावरती. स्लोवर होता त्याला पिक केलाय. बॅक टू बॅक दुसरा रियानच्या बॅट मधून षटकार. चांगली फलंदाजी आता मैदानामध्ये साकारतोय. अगदी एका बाजूने जर पाहायला गेलं तर विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते परंतु दुसऱ्या बाजूने मात्र अगदी विकेट टिकवून ठेवली आहे. बॅक टू बॅक तिसरा षटकार आपण पाहतोय फलंदाज रियानच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकार मारले त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती आला. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आला हा तिसरा षटकार. पुनश्च षटकाराची हॅट्रिक त्याच्या माध्यमातून कंप्लीट करण्यात आली आहे. चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी. संयम मात्र मैदानावरती दाखवतोय. हा चांगला चेंडू अगदी समोर टाकला होता. ओरपीच चेंडू होता परंतु जर पाहायला गेलं तर तिथे मात्र मिस टायमिंग फटका. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल आला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धाव फलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा इथून खेळ बाकी आहे. 5 षटकांची मॅच आहे. सत्तावीस धावा धाव फलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 5 विकेट खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण गमावलेत टीम लौकिक 11 आणि इथून जर पाहायला गेलं तर अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती जॉय आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय रिहानला. गोलंदाजीसाठी आला पियुष. हा चांगला चेंडू शरीरावरती आदळला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. हे खऱ्या अर्थानं रियानला स्ट्राईक वरती आणण्यासाठी मात्र जॉयनं प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवरती रियानला स्ट्राईक वरती आणलंय. मागच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पियुषने रियानला थांबवलं होतं. आता दुसऱ्या षटकामध्ये पुनश्च काय होणार हे बॅटल कशा प्रकारे रंगणार हे येणाऱ्या चेंडूंवरती पाहायला मिळेल.
हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, याला खोदून काढलाय. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. स्ट्राईक आता मात्र रियानला हवी आहे. धावसंख्येचा उच्चांक गाठायचा असेल तर जास्तीत जास्त स्ट्राईक आता रियानकडे असणं देखील गरजेचं आहे. आणि त्यासाठी मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव मात्र घेतली जात नाहीये. डॉट बॉल आलाय. हा फटका लॉंग लेग क्षेत्रामध्ये. एक टप्प्या अखेर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. हा स्लोअर होता आणि अगदी उशिराने चेंडू डिलिव्हर्ड झाला. त्याला पिक केलं पाठीमागच्या दिशेनं अगदी लॉंग लेगला हा चौकार आला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32. 32 धावा धाव फलकावरती. अगदी व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळेल आज पियुषच्या गोलंदाजीतून. वेग वेग देखील आहे, व्हेरिएशन देखील आहे, अचूकता आहे एका सीन मध्ये गोलंदाजी. आणि इथे फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती परतीचा प्रवास. महत्वपूर्ण विकेट. रिहान इथून मात्र परतलाय. हा फुलटॉस स्लोअर, त्याला पिक केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. हा आलाय उत्तुंग भरा षटकार. अडतीस धावा धाव फलकावरती. अर्जुनच्या बॅटमधून हा षटकार आलाय. फुलटॉस होता, स्लोवर होता, त्याला पिक केलं. हा चांगला चेंडू, हा वेगवान चेंडू खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. षटक क्रमांक 14 देखील इथून समाप्त झालाय. आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 38 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 बाद 38. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती आहे. शेवटच्या षटकामध्ये आता भरपूर सारी जबाबदारी खऱ्या अर्थानं वाढली जाते. कारण की शेवटच्या षटकामध्ये जर रन्स आल्या तर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये फिल्डिंग करत असताना अगदी आपण पाहतोय लौकिक 11 टीमच्या गोलंदाजांकडे देखील रन्स असतील आणि त्यांच्यावर दडपण देखील कमी होईल आणि अगदी समोरच्या टीमला रोखण्याची ताकद देखील मात्र निर्माण करतील. 38 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजीसाठी आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अथर्व. हा फुलर लेनचा चेंडू बॅटीला स्पर्श करून रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद झालाय. जॉयला देखील परतावं लागेल. 7वी विकेट लौकिक 11 टीमची. आणखीन एक विकेट. चांगली गोलंदाजी अथर्वची देखील शेवटच्या षटकामध्ये 8वी विकेट आपल्याला पाहायला मिळतीये लौकिक 11 या टीमची. चांगली गोलंदाजी या देखील मॅच मध्ये राहिली आहे. खुद धाबा 11 या टीमची. प्रत्येक मॅच मध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी अगदी चांगली आपल्याला पाहायला मिळाली. खुद धाबा 11 या टीम कडून प्रत्येक गोलंदाजानं चांगली कामगिरी
प्रत्येक मॅच मध्ये खऱ्या अर्थानं दर्शवली आणि त्यानंतर आपण पाहतोय ना त्या रिझल्ट देखील त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला. पहिली मॅच अगदी आपण पाहतोय 12 चेंडू 8 डाब्यांची गरज असताना डिफेन्स केली. तिथून मात्र जो स्टार्ट त्यांना सापडला, जो मोमेंटम त्यांनी तिथून जो कॅचअप केला तो या सामन्यापर्यंत अगदी आपण पाहतोय त्यांच्या बाजूने राहिलाय. 38 धावा 2 चेंडूंचा खेळ इथून संपन्न झालाय. अथर्व हा देखील वेगवान चेंडू बॅक टू द बॉलर. आणखीन एक विकेट, 9वी विकेट आणि आता शेवटची विकेट मैदानावरती असेल. दहिवडी प्रीमियर लीग 2024 पर्व 4थ्या मध्ये शरद भाऊ फाउंडेशन ही टीम ऑल झाली होती आणि आता ही दुसरी टीम ठरेल का ऑल होणारी, कारण की शेवटची जोडी आता मैदानावरती असेल. हेमंत आणि अतुल शेवटची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. तर इथून अलाउड होणार का, अलाउड पासून आपल्या टीमला बचावणार हेमंत आणि अतुल. अथर्व देखील चांगली कामगिरी करतोय. हा देखील फुलटॉस होता, कन्वर्ट करू शकले नाहीयेत. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. पियुष आले चेंडूवरती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना थर्ड अंपायर साठी रेफर केलाय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आता चेक केलं जाईल. हा फलंदाज बाद आहे की पोहोचला गेलाय. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम इथे मात्र कार्यरत आहे. क्वालिटी आणि क्लिअरिटी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळते आणि इथून फलंदाज बाद आहे आणि टीम ऑल आउट झाली आहे. लौकिक 11 दुसरी टीम ठरली ही या स्पर्धेतील ऑल आउट झाली आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय 40 धाब्यांची गरज आहे. 39 धावा झाल्यात, 40 धाब्यांची गरज आहे.
हा देखील चेंडू येतोय सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. 17 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. 40 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकावरती आपण पाहतोय आक्रमण केलंय. 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अपी आणि पियुष ही सलामीची जोड साकली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र एक सिंगल धाव आली, त्यानंतर मात्र अपीनं आक्रमण केलं. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 17 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 17 धावा धाव फलकावरती आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती आला आहे विकी गुंजाल. समोर आपण पाहतोय पियुष धनवे. फुलटॉस, त्याच्यावरती आक्रमण सीमारेषेच्या पलीकडे. 1 टप्प्या अखेर येतोय चौकार. 40 धावांचा पाठलाग करत असताना 21 धावा धाव फलकावरती. आक्रमक सुरुवात, चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं खोद धाबा 11 ही टीम पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी अतिरिक्त बाउन्स अंपर सांगतात व्हाईट बॉल आहे. अव्वंतर धाव आली आहे. 1 बाउन्स दंडित देखील केलं गेलं गोलंदाजाला. 22 धावा धाव फलकावरती. खोद धाबा 11 ही टीम जर का विजयी झाली तर कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर जुनेरा अनम 11 ही टीम. हा षटकार आलाय. स्कोर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, तिथून मात्र हा फटका सजवलाय. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 28 धावा. यावेळी अगदी नजाकत पाहायला मिळाली. कव्हर पॉइंटला हा फटका. चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहताय 32. पहिल्या दिवसामध्ये अगदी टॉप 3 मध्ये आपण पाहतोय जुनेरा अनम 11 ही टीम आणि त्या टीमचे कर्णधार, त्या टीमचे कॅप्टन बाळादादा धनवी. आणि आज जर का इथून खोद दाबा 11 ही टीम जर का क्वालिफाय झाली तर अगदी बाबा देखील आणि त्यांचा मुलगा देखील टॉप 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र चांगली क्रिकेटमध्ये नाव कमवतोय. कमी वयामध्ये आपण पाहतोय पियुष, चांगली इनिंग त्याची देखील या मॅच मध्ये राहिली आहे. 1 षटकार 1 चौकार अगदी मॅचला मात्र समीप आणून ठेवली आहे. आणि ज्या अगदी कमी वयामध्ये जी जबाबदारी दिली खऱ्या अर्थाने त्याच्यावरती, त्या जबाबदारीला अगदी खरा उतरलाय. आणि इथून आपल्या टीमला चांगली कामगिरी, चांगली टीम खऱ्या अर्थानं पहिली निवडली गेली त्याच्या माध्यमातून. आणि संपूर्ण टीमचा विश्वास देखील त्याच्यावरती होता. छोट्या वयातला हा कर्णधार आणि त्याच्यावरती ठेवलेला विश्वास, त्या विश्वासाला खरा उतरलाय. व्हाईट बॉल. अव्वंतर धाव आली आहे. 33 धावा धावफलकावरती. अजूनही इथून 7 धावींची गरज आहे. आज खऱ्या अर्थानं विकी गुंजालचा दिवस नसावा. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अगदी वेगाने आले. जॉय कंप्लीट केली आणि फलंदाजी ते कॉटन बोल्ड देखील झालाय. हिट विकेट.
तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र घेण्यात आला. अपी आलाय स्ट्रायकिंग एंड वरती. आता मात्र 7 धाब्यांची गरज आहे इथून जिंकण्यासाठी. किरण पालवे सर आलेत गोलंदाजीसाठी. चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले लौकिक 11 टीम कडून. हे चेंजेस खऱ्या अर्थानं अगदी आधी जर का करण्यात आले असते तर थोडं आपल्याला रिझल्ट वेगळं देखील पाहायला मिळालं असतं. ज्या टीमचा कॅप्टन आहे आपण पाहतोय विकी गुंजाल, ज्याच्यावरती संपूर्ण विश्वास या हा फुलटॉस अंपायर सांगतायत नो बॉल. त्याच्यावरती हा चौकार. येथील 5 धावा. आता मात्र 2 धाब्यांची गरज. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. दोन धाब्यांची गरज. 18 चेंडू आणि 2 धावा. अरे हा देखील आलाय समालोचन कक्षाला. सलामी देणारा षटकार आणि षटकाराने विजय झालाय. इथे आपण पाहतोय खोत दाबा 11 हा संघ आणि अगदी टॉप 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आजच्या दिवसामधील दुसरा क्वालिफाय झालेला संघ आणि दुसरा क्वालिफाय झालेला संघ आपण पाहतोय शरद भाऊ फाउंडेशन. सर्व टीमने आज खऱ्या अर्थानं फार चांगला खेळ त्यांचा आपल्याला या प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाला. त्या सर्वांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.